गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्यासाठी सकाळ झाली आहे. जराशी कॉफी पिणार. रिमाइंड करून देतो की आम्ही आज मेकओव्हर ऑफ द वॉल करायचं प्लॅन केलेलं. तर युगला फुटबॉल हवाय मोठा वाला. आणि अजून एक गोष्ट झाली, पेरू जे होते ना छोटे छोटे, ते पेरू नव्हते, ते फुलं होती. आज सकाळी सकाळी उठलो आणि बघितलं तर झालं फुलं झाली. पेरू खाल्ले असं मला वाटलं. हे बघा पेरू. आणि हे आंब्याचं झाड. त्या पेरूचा सीन असा आहे की मला प्रोसेस पूर्ण माहित नाही. त्या पेरूला फ्लावर आलाय, तर जसं जसं काय काय अपडेट होईल ना ते तुम्हाला मी सांगेन. सध्या वृषाली इकडे जरा साफसफाई करते. हा बघा युग सेम कपड्यामध्ये आलाय. युग तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी, बघितलं ते. ब्लिंकिट नाही, अमेझॉन वरून आलंय. हा थांब. हाँ रखो, बस बस इधर ही रखो. अभी ओपन कर. अरे बाप रे. हे काय आहे? शी करायचंय ते. बस शी करायला बस. बस तर असं नाही. आता काढून हातात नको बसूस. अरे आता फक्त बसून दाखव. आता डायरेक्ट शी करायला कुठे बसतोयस? असं नाही योगी. हा बाई करडो. हा आता बस स्ट्रेट बस. अरे काय करतोय? त्याच्यात कुठे जातोय? अरे त्याच्यात नाही. अरे काय करतोस तू? वेडा झालायस काय? हा असंच बसायचं. हा असं असून शी करायची. येस, ह्याच्यातच सुसू आणि शी करायची. अरे थांब रे. इकडेच सुसू करून लगेच तयार झाला. मामा हे बघ काय करतोय, लगेच तयार शी करायला. हे सू केले ह्याच्यात. टेकून बस. शी. हा काय करतोय? कुठून आई जराशी कॉफी द्या ना प्लीज. ए मामा झोप उडाली तर जरा सगळं काम होईल माझं. माझं काय काम नाही होणार. ब्लॅक कॉफी आली. ब्लॅक कॉफी पिऊन थोडा फ्रेश होऊन मस्तपैकी जातो. आणि काय काय पाहिजे ते मला सांगून ठेवूया प्लीज. आई डोक्यावर पडला. तुझी गन. मला वाटलं हा धनुष्यबाण मध्ये गोळी टाकून मारतोय. तोंड बघ अर्जुन बघ, पण बाण घेऊन टोटो टोटो करतोय राणी. काय झालं? कुठे? इकडे. हा बघ हे डोक्याला लागलाय ते. असा पडला तर त्याचं डोकं फुटलं. हा माझ्या बाबू. तुझा बाबू. हा कोणाचा बाबू आहे? मकलंदाचा. करणचा पण आहे, मकलांचा पण आहे. वृषालीने लिस्ट पाठवलेली आहे. कालचा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला कळलं असेल. तर पटापट जातो आणि सामान आणतो. युग पण डिसाईड केलंय यायचं. वेअर आर युअर स्लीपर? युग आणि बाबा शालिक टीम. बाहेर जायच्या आधी थोडस इकडे शेअर सर्टिफिकेट घेतलं. ते लॉक नाही केलं तर पडशील बिडशील. अच्छा ओपन होतं का? बाबांनी पण लावला सीट बेल्ट. युगने पण लावला सीट बेल्ट. स्वतःच लावला. मी आलो तर आपण सामान घेऊया. मध्येच लावले सामान वगैरे. इकडे जातो. सामान टाकलं आतमध्ये. सगळं भेटलं. आता जाऊया घरी. काय बोलता? ह्याला थापी बोलतात. सिमेंट घेऊन थापायचं. ए मामा आम्ही आलो. हा बेड तू सरकवणार आहे की कोणाला सरकवायचंय? हा ऑफकोर्स तू सरकवणार. मी थोडी. सामान आणलंय, चेक कर काय काय आहे ते. त्याच्यामध्ये पण आहे ती थापी पण आणली आहे, पण ती मोठीवालीच भेटली, छोटीवाली नाही मिळाली.
वरती पाहिजे होती. पण नाही मिळाली ती. म्हणजे काय मला काय सिमेंट पण नाही ते कालवायला तर लागणार ना. मी हे कलर आणला कोणता कलर आणला? व्हाईट. ते काय आहे प्रायमर आहे. वाईसचा टोटल कॉस्ट 850. बाबा एवढी फेविकॉल. 2 आहेत. अरे ती मोठी पिशवी आणायची फेविकॉलची. एवढ्याच्या फेविकॉलने काय होणार? ती नाही मिळाली. असं होऊच नाही. खरंच नाही मिळाली. विचारलेलं मी त्याला. मग शेवटी हे आणले. पिशवी नाही बोलली मला तो. अरे ती तुला बोलली मोठी फेविकॉलची पिशवी. नाही ऐकायला आलं मला कधी. आणि हे 3 वॉलपुट्टी आहेत आणि कंगी पण आहे एक. हे जरा जास्तच लहान नाही आणलेस. हा त्याच्यापेक्षा मोठं नव्हतं आहे. बाबा मी मला फोटो पाठवलेले तिकडे काय नाहीये. मी सगळं आणून दिलंय. हिला सांगितलं मी माझ्यावर चालायला पण ती आली नाही आणि आता ती फक्त कंप्लेन करते बस. मी तुला व्हिडिओ कॉल करायला सांगितलेला ना. तिकडे उभं राहून व्हिडिओ कॉल नाही करू शकत राह. तुला पटत नाही ना. मला माहित होतं. मी सगळं म्हणून किती सारे आयटम आणले वेगवेगळे. नाही. आणि हे तू स्वतःच ठेवून बघ घासून हे ह्याच्यात काहीतरी राहणार आहे का बघ ना. काहीतरी अटकणार. मी त्याला विचारलं याच्यामध्ये मोठी साईज आहे का तर नव्हती त्याच्याकडे काय. आता हा बेड पूर्ण शिफ्ट करायचा आहे. लेट्स ट्राय. West Coast where the sun sets gold. ठीक आहे. इकडे किती घाण आहे बघ. हे दाखवायचं आहे. हे दाखवू नाही शकत एवढी घाण आहे. हे काढून टाकूया आपण. फेकून देतो. आणि ही बघा वॉल जी खालून पण खराब झाली. हा बस झालं तेवढंच. चल बस. खालचं काही जास्त करायचं नाहीये. व्हॅक्यूम क्लिनर आणला कारण हे खूपच घाण आहे. साफ करायला भेटेल इझिली. व्हॅक्यूम क्लिनरने फटाफट हे साफ केलं असं की काय टेन्शन नाही. व्हॅक्युम क्लिनरचा खूप जास्त हेल्प होते. आता हा एवढा सगळा पसारा एका झटक्यामध्ये सगळा क्लीन होईल. नाहीतर सगळी हा मगाशी पण खूप होती घाण. माहितीये. पण जरासं केलं तर साफ झालं. पुढे स्क्रेप करून घेतो पहिला. ते कसं ए तू रिपीट करत राहू नकोस. हे साफ झालं. आता ह्याला वॉटरप्रूफिंग करूया. वॉटरप्रूफिंग साठी मी डॉक्टर फिक्सिट आणि प्रायमर पण आणलाय. त्या आतल्या साईडला पण एकदा मारणार आणि त्या साईडला पण मारणार. होपफुली इट विल बी फिक्स. तू पण काम केल्यासारखं वाटायला पाहिजे. तुला आपल्याला पुस्तक तुझ्या त्याच्यासाठी जरासं सिमेंट टाकतो. सिमेंट टाकून त्याच्यामध्ये डॉक्टर फिक्सिट टाकून ढळवायचं. हा छोटा पेंटर हळूहळू. खाली बसला कशाला. बाबा बसले तर मी पण बसणार. यू उभा रे. बाबा उभा राहिले. उठ उठ उठ. अंगार पडेल. उठ तिकडे तिकडे कॉर्नरला. तिकडचं कर तू. हा बाप बेटे दोनों लगे हुए हैं. मम्मा फक्त आर्ट करणार आहे. मेन हे आहे याच्यामध्ये लिकेज नाही होणार. आता मी डॉक्टर फिक्सिट मारलं जरासं सिमेंट मध्ये टाकून. अच्छा. आणि आता प्रायमर मारणार. त्याच्यामध्ये पण डॉक्टर फिक्सिट टाकणार. त्याने होपफुली आपलं जे आहे ते लिकेज वाला जो आयटम पपडीवाला जो आयटम आहे ना तो निघून. ए मग आतल्या साईडला डॉक्टर फिक्सिट नाही मारलंस. मारलं ना. आतमध्ये बाथरूमच्या इथे मारलंय. मग नाही तर युग तू कुठे टाकलीस काठी. झालं काम केलं. थांब थांब. खाली भट्ट बघ आहे झाड. बाबा पण पिणार. काम करणाऱ्यांनी सगळ्यांनी प्यायचं. योग काय खातच नाही. काम करण्यामध्ये बिझी आहे. आता प्रायमरचा एक कोट मारतात. प्रायमरचा पोट एकदम झाड आहे. अरे असणार सोनीकडे टर्पेंटाईन. याला कुठे मारलंस. ए सर्किट खाली दिवाळाला मारतो का. आता तो जात नाही. ओ शिट. आता कसं जाणार. नाही निघालं अजून. ओ शिट बिचारा. म्हणून सांगत होते हात नको घालूस. दे हात दे. मम्मा चोळते. थांब. एवढी मेहनत चालू आहे पण सक्सेसफुल होणार की नाही ते त्याची गॅरंटी नाही. ऍटलिस्ट हे लिकेज तरी नाही होणार. बिफोर आफ्टर टाकूया. दिस इज हाऊ इट लुक्स ॲज ऑफ नाव. आता असं दिसतंय बऱ्यापैकी चांगलं झालंय. साफ एकदम. आणि दिस इज हाऊ आय लुक. किती ती मस्ती. पडशील ना. अगो इथून या साईडला पडला. युगा काय आहे हे. किती ती मस्ती. आता सुकेपर्यंत थोडासा वाट बघूया. सुकलं की मग त्याच्यावर
थोडंफार काय राणीला करायचं असेल ते करू शकतो राणी. करशील ना? थोडस भूक लागली आहे कामगारांना, तर कामगार आता खातील. फिलहाल आमचा ब्रेक चालू आहे कारण आम्ही दमलो आहे आणि मम्मा लिची सोलते. वृषाली द आर्टिस्ट, थोडं तरी चांगलं होणार आहे का? असं होईल तसं जे आधी होतं त्यापेक्षा ते बेटर होईल. अच्छा, चांगलं दिसतं तरी आहे. हा मस्त वाटतंय. हे आकाश काढलंय का? तर हे काय आहे सांग? हे केळ्याचं पान आहे आणि हे झाड आहे. हे फुल आहे. फुल आहे, फुल आहे. बस. आणि हे दोन तुझे पेरू आहेत. नाही तर काय ते शेट नाही करत रे तू कधीच. अरे करतोय ना अप्रिशिएट, मस्ती करतोय. Palm trees vibe real tight. रॉट नाही, कॉपी करून करते वाटते. अरे पानाचं शेप नको बरोबर बघायला. रॉच आहे बाई, असं कुठेच नाही. ह्या पानांबरोबर हे फुलचं कॉम्बिनेशन कुठे नाही. डिमोटिवेटर का पहिलंच आलेलं असतं. अरे नाही रे, डिमोटिवेट नाही करत, मस्ती करतोय यार. लाईफ मध्ये प्रॉब्लेम काय आहे तुझ्या? Appreciate नाही. अरे काय अप्रिशिएट नाही करत? करतो तसंही करतेस ना एवढं. ते अप्रिशिएटच करतोय म्हणून करायला दिलंय तुला, नाही तर तुला करायलाच दिलं नसतं. वॉलपेपर आणून लावलं असतं. लाव ना. यायला झाडा इथे. लाव. आजचा व्ह्यू बघा कसा वाटतोय. आता मला वेगळा एक लीफ काढायचं त्याच्यात असे खड्डे खड्डे असतात ना ते. पण आता तर मस्त वाटतंय, असं छान वाटतंय. राहून दे, असंच ठेवूया. एवढं भारी वाटतंय, तू भारी केलंयस काम. कधी होणार आहे? चालेल. झालं इतके पटकन? पुट्टी बनव. ते वॉल पुट्टी घे, फेविकॉल घे आणि पाणी घेऊन ये. कळलं? हेल्प करतोय यू. ठेव थँक्यू. इकडे. खाली ठेव. सगळं सामान मम्मा दिलाय मी तुला. आता फक्त तुला काम भारी करायचं आहे. उलट बोललो मी राणी, भारी काम करायचंय. काम भारी केलंस तर वाट लागेल, समजलं काय? हा. आपल्याच घरची वॉल मी ऑर्डर थोडी काय घेतली की बाई वाट लागेल. आता पाणी टाकतोय. जेवण बनवायचं चमचा आणलाय राणी. टाक पाणी. हळूहळू टाकायचं. सगळं टाक. काय बनवते मम्मा आता? ती बनवते. आता काय करते? आता ह्याच्यात भरणार तू. हे बघ असं घट्ट करायचं हा. आणि त्याच्यामध्ये ती पिशवी कडक नाही झाली भारी. त्याला जरासं कट करूया. हा. बघूया शेप कसा येतो. एवढं नाही राणी, खूप कट केलं. Store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Ayo, West Coast, where the sun sets low. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibrate. ओ Beats bumping beneath the moon. लय भारी. Cali breeze blowing. काम भारी नाही, भारी कामच झालं रे. पण मला असं वाटतं की थोडं अजून ठीक पाहिजे. का माहितीये? आणि गळायला लागते. Chilling, toes dug in the sand with that bassline grooving. Life feels so grand. Ayo, West Coast, where the sun sets gold. Cruising past the waves, feel that rhythm on. या फुलाच्या बाजूला एक इकडे पण फुल इकडे मस्ती करतोय. Is in sight under neon skies that light up the night. डिझाईन तरी दिसते का फ्लावरची? नाही ना. आता कुठे दिसतंय? मगाशी दिसत होती ऑर्डर. मग माझं गडबड झाली. आता प्रॉपर स्ट्रोक्स दे. वन साइड वर. हा प्रॉपर. छान. असं बनताना एकदम डेंजर वाटतंय, पण आय एम शुअर ते बनल्यावर एक नंबर वाटणार आहे. परफेक्ट, एक नंबर झाला. जेव्हा जे लगेच सुकायचं आयटम करायचं असेल ना तेव्हा जराशी पिवटू मिक्स करायची. काढू काय जरा एक्स्ट्रा झालंय ना पडेल. नाही पडणार, राहून दे. राहून दे, छान वाटतंय. तर चांगला टेक्स्चर आलाय. तर आम्ही सुका निघून येईल. ते राहू दे, आपण आहे ना फुल बनवून घेऊया मग एकत्र सुकवूया है ना. तुला असं राऊंड करायला पाहिजे नको ना. पाहिजे करायला. हे होईल, हे होईल. ते आता नॅचरल वाटतं. एक्साइटमेंट मध्ये जास्त नको कापू. नाही कापणार एक्स्ट्रा. मला माहितीये ना मला कसं करायचंय. ॲज फार ॲज द आर्टिस्ट इज अवेअर. हे थोडं मी जरा जास्त थिक केलं कारण मस्तपैकी मग यायला पाहिजे ना, म्हणून गळणार नाही. आता एवढी मेहनत करते वृषाली, एक लाईक तर बनतोच ना. मी
माझं घर छान दिसायला करतो, त्यामुळे मला असं लाईक्स हे काही नाही. मला स्वतःला आवडतं असं सर्व क्रिएटिव्ह करायला, आणि मला असं वाटतं की चांगलं दिसायला पाहिजे म्हणून. आपलं घर ना, हा. एवढं चांगलं करतेस तू, एवढा एफर्ट टाकते, एक लाईक तर बनतेच यार. प्लीज प्लीज एक लाईक वृषालीसाठी. Corner store stops, grab a हाताला भोकं नाही पडली बरी हा. त्याने पण होतं. आय डोंट नो, मी काय कडिया काम करतो काय? मी करायला गेलो आणि गडबड करून टाकली आहे जराशी. तर बघूया, वृषाली फिक्स करेल. West Coast where the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. Retro beats bumping knee. मस्त. अरे, हे पान पण रेडी झालेलं आहे. आता दुसरं पान तयारी चालू आहे. जर अशी साईडला वर आणि मी राजू पेंटर नाही ना, रोज रोजचं काम नाही माझं, तर थोडंसं पातळ झालं, ऍडजस्ट कर ना प्लीज. करशील ना? त्या याच्यात खोलून परत पावडर टाकू शकतोस का? नाही, मग करायलाच लागेल. थँक्यू. साईडला Feel that rhythm unfold. Beach fronts to back. ही 2 पानं जी आहेत ना, ही 2 पानं हा ती केळ्याची काढली आहेस. हा. हे अळूचं पान का काढलंयस? आमचं नाही, सगळी शोच पान आहे. मला तर अळूचं पान वाटलंय बघ, इथून क्लिअर अळूचं दिसतंय. कोणतं वालं ते? ते हं. अळूच्या पानाला असे हे नसतात एवढे खड्डे. काय नाही, दाटी घातली. आता अळूचं पान रंगवते, एक नंबर वाटतं. आणि जरा बाजूला बघूया. सुपर. सो दिस इज हाउ इट इज लुकिंग ॲट दिस पॉइंट इन टाइम. अच्छा लग रहा है. राणी मस्त वाटते, पहिल्यापेक्षा तर बेटर वाटतंय ना. खूप पहिले ते wall खूप दिसत खूप होतं. खूप छान वाटते. पण आता ह्याला भरपूर बनवायचं बाकी आहे. ह्याला सुकायला पण मला वाटते वेळ लागणार आहे. तोपर्यंत राणी काय, तोपर्यंत हा व्हिडिओ रिपीट बघा, जोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ नाही येत. युग बाबांचं प्रोटीन पितो आहे, ऐकत नाही. तर थिकनेस थोडी कमी करून त्याला दिसत काय नाही. एवढं गमायला झालंय ना की काय बोलू. परत उद्या ऑफिसला यायचं मन नाही करणार, मला खेळायला पण जाणार. राणी तू कशी एका सुट्टीवर तुझं ऍडजस्ट करते सगळं? मला तर जमतच नाही. मला असं वाटतं कधी कधी मला 5 सुट्ट्या पाहिजे, 2 दिवस कामाला बोलवलं तरी सुद्धा मला जड जाईल. सवय झाली एवढ्या वर्षाची एका सुट्टीची. हा ना. जर 2 दिवस सुट्टी मिळायला लागली तर मग मला असं वाटेल की बापरे, माझ्याकडे केवढा वेळ आहे, तुम्ही काय करू, काय काय करू असं. हं. मला करायचं खूप काय असतं, पण सुट्टी नसते, त्यामुळे मग मी फक्त भांडण करते. मस्ती करतोय मी. खूप एवढं क्रिएटिव्ह आहे बघितलं ना, आणि किती हार्ड वर्किंग आहे. 1 दिवस सुट्टी असती तर मी तर हात पण नाही लावला असता. पण बघ, असं बोलतो मी, पण मी एवढा एफर्ट टाकतो. एडिटिंग मध्ये पण किती एफर्ट लागतो माहिती आहे का? जो करतो ना त्याला माहित असेल ना. काम करून झालं, आता बाबांनी रगडापेटी सांडलाय. अशी व्लॉगिंग चालू आहे, सगळं एक एक वस्तू दाखवतोय. मम्मा तू थांबणार आहेस की नाही? आम्ही फिनिश करणार होतो. फिनिश करता करता वृषालीने किती अजून काय काय केलं बघा. दरवाजाच्या वर बॉर्डर पण क्रिएट केली. वाव, अमेझिंग. अँड दिस इज लुकिंग सो प्रिटी. अजून सुकलं नाही, नाहीतर आताच करून टाकलं असतं. सुकलं नाही अजून. युगची व्लॉगिंग बघा. तोपर्यंत युग पण व्लॉगिंग करायला चालू केलंय. सगळं दाखवतोय, पण जस्ट लुक ॲट द एफर्ट्स अँड लुक ॲट द डिझाईन. कलर मारल्यावर फायनल लुक काय दिसेल माहिती आहे का? अमेझिंग. आय जस्ट रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट द एफर्ट दॅट शी इज पुट. जस्ट बघा त्या किती ब्युटिफुली बनवलं आहे. आणि एवढं एफर्ट जे आहे टाकलेलं आहे, त्याचं जर तुम्हाला जरा पण असं वाटलं तर प्लीज मेक शुअर दॅट यू लाइकिंग द व्हिडिओ. शेअर द कॉन्टेंट विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली, अँड डू समथिंग विथ युअर फॅमिली मेंबर्स. असंच एंटरटेन करा. वीकेंड असं युटिलाइज करा, मजा येते भरपूर. सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर. अँड मेक शुअर दॅट यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल अँड कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड फॉर द सेकंड व्हिडिओ, द फायनल लुक ऑफ द वॉल. कीप स्माइलिंग. Palm trees swaying with the ocean as my guide. Oh yeah. Oh yeah. Top down riding, let the West Coast vibes
alive.